राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची चुरस काल सोमवारी संपली। पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे कर्डिले तणपुरे आता एकमेकांविरोधात लढणार नाहीत। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ऐनवेळी उमेदवार दिला असला तरी या निवडणुकीतील रंगत मात्र कालच संपली। याच निवडणुकीबाबतचे गेल्या महिनाभरापासून आम्ही व्यक्त करत असलेले सगळेच अंदाज अगदी खरे ठरलेत। निवडणूक सुरू होण्याआधीच तणपुरे अपक्ष लढण्याची चर्चा का करतायत? गळ्यात भगवा पंचा व भगवी टोपी का घालतायत? शरद पवार गट शेवटपर्यंत शांत का दिसला? असे एक ना अनेक प्रश्न होते। परंतु महिनाभरापूर्वीच आम्ही कोपरगावात जे झालं तेच राहुरीत होईल असा अंदाज मांडला होता। सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तणपुरेंच्या कार्यालयात घेतलेली भेट ही फक्त औपचारिकता होती का, हा प्रश्न आता पडतोय। कारण गेल्याच आठवड्यात तणपुरेंनी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या बातम्याही आल्या होत्या। अर्थात त्याला आधार नसला तरी ते खरे होते असं बोललं गेलं। त्याचाच प्रत्यय शनिवारी आला। आमचं याबाबतचे एक विश्लेषण खरं ठरत गेलं। आता तणपुरेंनी माघार का घेतली असावी हे आपण आजच्या विषयातून पाहूयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नुकतेच निधन झाले। हा फक्त राहुरीकरांसाठी नाही तर भाजपसाठीही एक धक्काच होता। कर्डिले साहेब हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते। कोणत्याही मतदारसंघातून निवडून येणारा भाजपचा हुकमी एक्का म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर हे त्यांचं गाव असूनही ते नेवासा मतदारसंघाचे आमदार झाले होते। त्यांच्या हक्काच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर त्यांनी राहुरी मतदारसंघातही हुकूमत गाजवली। तिकडे श्रीगोंदा तालुक्यातील बबनराव पाचपुते यांच्यानंतरचा पर्याय म्हणून त्यांची चर्चा झाली होती। कर्डिले साहेब हे वेगळंच रसायन होते। त्यामुळेच त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे कार्यकर्तेच काय पण भाजपही काहीसा गोंधळला। भाजपचा व कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा हक्काचा माणूस गेला। याच अकस्मात संकटात भाजपसाठी एक प्लस पॉइंट होता, ते म्हणजे त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले। 2024 ची राहुरी विधानसभा निवडणूक जशी कर्डिले साहेबांनी गाजवली तशीच त्या निवडणुकीत अक्षय कर्डिलेंचीही चर्चा झाली। राहुरी मतदारसंघात 2021 पासून युवा नेते म्हणून त्यांची वाढलेली लोकप्रियता कर्डिले साहेबांच्या 34,000 मतांच्या लीड मध्ये नक्कीच होती। आता कर्डिले साहेबांच्या निधनानंतर अक्षय कर्डिलेंची ही स्वतःची पहिलीच निवडणूक असणार आहे। भाजपही ती हलक्यात घेणार नाहीये। म्हणूनच स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, विधान परिषद अध्यक्ष, आष्टीचे आमदार, शेवगावचे आमदार हे अक्षय कर्डिलेंचा फॉर्म भरायला उपस्थित होते। भाजप हलक्यात काहीच घेत नाही हे आम्ही वारंवार सांगतोय। राहुरी बाबतही तसंच होतं। त्यामुळे सोमवारी प्राजक्त तणपुरे यांची चव्हाण विखे या दोन दिग्गजांनी घेतलेली भेट ही पूर्वनियोजित असावी असं सांगितलं जातंय। कारण त्यापूर्वी गेल्या आठवड्यात तणपुरेंची मुंबई वारी व त्यात मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट याबाबतच्या बातम्या आल्या होत्या। त्या भेटीतच तणपुरेंची तलवार म्यान करण्याचा प्लॅन ठरल्याच्या चर्चा होत्या। शरद पवार गटही गेल्या महिनाभरापासून या निवडणुकीबाबत ब्र शब्दही बोलला नव्हता। या सगळ्या मौनात व घडामोडीत सगळं आधीच ठरल्याच्या शंका आणखी गडद होत गेल्या। उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी राहुरीत नाट्यमय घडामोडी घडल्या। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तणपुरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली। या भेटीत बंद दाराआड पाऊण तास चर्चा झाली। या भेटी दरम्यान चव्हाण आणि विखे पाटील यांनी मोबाईलवरून तणपुरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले। त्यानंतर साधारण 2:30-3 वाजता शरद पवार गटाने गोविंद मोकाटे यांचा फॉर्म भरला आणि तणपुरेंनी माघार घेण्यावर शिक्कामोर्तब केले। आता तणपुरेंनी माघार का घेतली या प्रश्नाचं गुऱ्हाळ सुरू झालं। काहींच्या म्हणण्यानुसार नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणात तणपुरे यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे। तसेच डब घायला आलेल्या राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी तणपुरेंना राज्य सरकारची मदत हवी आहे। साखर कारखान्याच्या प्रकरणात मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर तणपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला का, हा प्रश्न चर्चेत आलाय। कारण तणपुरेंचे काका अरुण तणपुरे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत। राहुरी कारखाना आता त्यांच्याच ताब्यात आहे। सत्ताधारी पक्षात असले तरी त्यांच्या पुतण्याने पोटनिवडणुकीत बंडखोरी केली असती तर या कारखान्यासाठी सरकारची मदत मिळणं अवघड झालं असतं। त्यापेक्षा शांत राहून नागपूरचा व राहुरी कारखान्याचे प्रश्न सोडवणं तणपुरेंसाठी महत्वाचं होतं। शिवाय तणपुरेंच्या हातात असलेल्या राहुरी नगर परिषदेसाठीही पुढच्या 5 वर्षात निधी मिळवावा लागणार होता। तोही सरकारकडूनच मिळणार होता। त्यामुळे तणपुरेंनी दोन्ही कारखाने व नगर परिषदेचा विचार करत दूरदृष्टीने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।